वास्तव बातमी. शक्तीपीठ महामार्गाबाबत नवीन अलाइनमेंट आली आणि या अलाइनमेंटमध्ये नुकताच माळशिरस तालुक्याचा समावेश झालेला आहे. माळशिरस तालुक्यातून हा शक्तीपीठ महामार्ग जात असताना माळशिरस तालुक्यातील अनेक शेतकरी या शक्तीपीठ महामार्गामुळे बाधित होत आहेत. त्यांच्या जमिनी शासनाकडून अधिग्रहित केल्या जाणार आहेत. जे मोठे शेतकरी आहेत त्याचबरोबर काही लहान शेतकरी आहेत ज्यांची 2 एकर 2.5 एकर जे अल्पभूधारक शेतकरी आहेत त्यांच्याही जमिनी मोठ्या प्रमाणात या शक्तीपीठ महामार्गात जात आहेत आणि त्या पटीत त्या प्रमाणात या शक्तीपीठ महामार्गाकडून किंवा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून MSRDC कडून त्या शेतकऱ्यांना तेवढ्या प्रमाणात मोबदला मिळत नाही. या संदर्भात नुकतीच 15 एप्रिल 2026 रोजी माळशिरस तालुक्यातील मगराचे निमगाव या ठिकाणी बाधित शेतकऱ्यांची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये बाधित शेतकऱ्यांनी या शक्तीपीठ महामार्गाला तीव्र विरोध नोंदवला गेला किंवा आक्षेप नोंदवला गेला आणि त्या संदर्भात या बाधित शेतकऱ्यांच्या वतीने लवकरच सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना तत्सम जे विभाग येतात त्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन या महामार्गाचा निषेध केलेला आहे. याचबरोबर या बाधित शेतकऱ्यांकडून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी साहेब यांची देखील भेट घेतलेली आहे आणि त्यांना देखील या बाधित शेतकऱ्यांनी आपल्या भावना त्यांच्यापाशी व्यक्त केलेल्या आहेत. त्याचबरोबर माजी खासदार राजू शेट्टी साहेब यांनी देखील या शेतकऱ्यांना आपण या आंदोलनात सहभागी होऊ असं आश्वासित केलेलं आहे. परंतु हा शक्तीपीठ महामार्गाची अलाइनमेंट बदलली. सांगोला तालुका सोडून हा शक्तीपीठ महामार्ग माळशिरस तालुक्यातील ज्या गावातून जात आहे, मी पुन्हा एकदा त्या गावांची नावं सांगतो. नेवरे, जांभूड, माळखांबी, वेळापूर, निमगाव, चांदापुरी, तरंगफळ, गारवड आदी गावातून हा शक्तीपीठ महामार्ग जात असताना ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी बाधित होत आहेत त्या बाधित जे अल्पभूधारक शेतकरी आहेत त्या अल्पभूधारक शेतकऱ्यांना मोठ्या विवंचनेत हे अल्पभूधारक शेतकरी सापडले आहेत. ज्या ठिकाणी आपली जमीन या महामार्गाला जात आहेत पुन्हा आपल्याला अशी जमीन मिळणं कदापि शक्य नाही. निमगाव हे एक बागायत गाव आहे. या गावात शेती क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे आणि शेती क्षेत्र बाधित होत असल्यामुळे या शेतकऱ्यांनी भविष्यात उपजीविकेचं साधन काय यामुळे शेतकरी प्रचंड विवंचनेत आहेत. परंतु आपण जर तीव्र आंदोलन केलं तर हा शक्तीपीठ महामार्ग निश्चित रद्द होईल असे आशावाद त्यांनी कालच्या बैठकीत व्यक्त केला आहे. त्याचबरोबर दुसरी एक महत्त्वाची गोष्ट मी आपणाला या माध्यमातून सांगू इच्छितो की शक्तीपीठ महामार्ग झाल्यानंतर हा शक्तीपीठ महामार्ग 100 मीटरचं ॲक्विजिशन म्हणजे जवळपास 325 ते 300 फुटाचं अंतर ॲक्विजिशन या शक्तीपीठ महामार्गाला करण्यात येणार आहे. परंतु शक्तीपीठ महामार्ग होत असताना हा शक्तीपीठ महामार्ग जवळपास 20 ते 25 फूट उंचीवरून हा शक्तीपीठ महामार्ग जातोय. त्यामुळे त्या भागातील ज्या भागातून हा रस्ता जातोय त्या भागातील शेतकऱ्यांच्या अपेक्षा आहेत की या शक्तीपीठ महामार्गाचा आम्हाला कुठेही उपयोग होणार नाही. ज्या ठिकाणी नॅशनल हायवेला हा शक्तीपीठ जोडला जातोय, उदाहरणार्थ माळशिरस तालुक्यात हा शक्तीपीठ महामार्ग आल्यानंतर आळंदी पंढरपूर जो पालखी महामार्ग आहे त्या पालखी महामार्ग वेळापूर येथे हा शक्तीपीठ महामार्ग त्याला क्रॉस होणार आहे. त्या ठिकाणी त्या शक्तीपीठ महामार्गाची एंट्री राहणार आहे. त्याचबरोबर त्यानंतर पुढं दुसऱ्या तालुक्यात ज्या ठिकाणी किंवा इतर ठिकाणी जो नॅशनल हायवे येतोय, उदाहरणार्थ वेळापूरमध्ये हा रस्ता कट झाल्यानंतर पुढे मसवडला जो सातारा पंढरपूर जो रस्ता आहे त्या ठिकाणी तो कट होणार आहे. या महामार्गावरून प्रवास करीत असताना जी वाहनं या महामार्गावर जाणार आहेत त्या वाहनांना एंट्री आणि एक्झिटच्या ठिकाणी टोल असणार आहे आपल्या सर्वांना माहीतच आहे. परंतु शक्तीपीठ महामार्ग जरी 20 फूट उंचीवरून जात असेल तर अनेक ठिकाणच्या जमिनी शेतकऱ्यांच्या जमिनी विभागल्या जाणार आहेत, 2 तुकडे होणार आहेत. मग त्या शेतकऱ्यांचे रस्ते बाधित होणार आहेत. तर नेमकं त्या शेतकऱ्यांच्या रस्त्याची परिस्थिती काय राहणार याबाबत जी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून माझ्यापर्यंत आलेली ती माहिती मी आपणास सांगू इच्छितो. परंतु अजून कोणत्याही प्रकारचं राजपत्र गॅजेट प्रसिद्ध झालेलं नाही. तरी देखील शक्तीपीठ महामार्गाचा जो वरचा बेस असेल, शक्तीपीठ महामार्गाचा वरचा जो 6 पदरी रस्ता असेल त्यासाठी 75 मीटरचं ॲक्विजिशन होणार आहे. म्हणजे एकूण 100 मीटरच्या ॲक्विजिशनमध्ये 25 मीटर जे शिल्लक राहते त्या शिल्लक राहिलेल्या 25 मीटरमध्ये शक्तीपीठ महामार्गाच्या बाजूला उजव्या बाजूला 12 फुटाचा रस्ता आणि डाव्या बाजूला 12 फुटाचा रस्ता असे दोन्ही बाजूने रस्ते शक्तीपीठ महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून केले जाणार आहेत. म्हणजे शक्तीपीठ महामार्गाला पॅरलल रस्ते होणार आहेत. ते स्थानिक लोकांना त्यांच्या शेतीपर्यंत जाण्यासाठी ते रस्ते निश्चितच उपयोगाला येणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोक्यामध्ये प्रश्न आहे की माझ्या जमिनीचे 2 तुकडे झाल्यानंतर मला त्या दुसऱ्या तुकड्यामध्ये जायला रस्ता कुठं? तर दोन्ही बाजूला 12 फुटाचे रस्ते, डांबरीकरणाचे 12 फुटाचे रस्ते दोन्ही बाजूला शक्तीपीठ महामार्गाच्या उजव्या बाजूला आणि शक्तीपीठ महामार्गाच्या डाव्या बाजूला दोन्ही बाजूला होणार आहेत. त्याचबरोबर शक्तीपीठ महामार्गाच्या 500 मीटरवर म्हणजे प्रत्येक अर्धा किलोमीटरवर शक्तीपीठ महामार्गाला डक असणार आहेत.
म्हणजे बोगदे असणार आहेत. ते बोगदे 20 फूट उंचीचे असणार आहेत. प्रामुख्याने निमगावचा विचार केला तर निमगावमध्ये ऊसाचं क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. ऊसाचे ट्रॅक्टर भरले, ट्रक भरले, मोठी मोठी वाहनं ज्यावेळेस त्या पुलाखालून जातील त्यावेळेस ते पुलाखालून ती वाहनं पास होता यावीत. त्यासाठी शक्तीपीठ महामार्गाच्या दोन्ही बाजूला मी पुन्हा एकदा सांगतोय की दोन्ही बाजूला 10 ते 12 फुटाचे रस्ते शक्तीपीठ महामार्गाच्या दोन्ही बाजूला असणार आहेत आणि त्या रस्त्यामुळं शेतकऱ्यांच्या येण्या जाण्याचा प्रश्न त्या ठिकाणी मिटणार आहे. हे सगळं प्रस्तावित आहे. मी पुन्हा एकदा सांगतो की याबाबत अधिकृत माहिती गॅजेटद्वारे किंवा राजपत्राद्वारे प्रसिद्ध झाली नाही, परंतु माझ्या शेतकरी बांधवांना मला या ठिकाणी विश्वसनीय सूत्राकडून जी माहिती मिळाली, ऐकीव माहितीच्या आधारे मी आपणास सांगू इच्छितो. शक्तीपीठ महामार्ग होत असताना त्याला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या परिस्थितीत जे शेतकरी बाधित होत आहे, ज्यांचं नुकसान होत आहे, 100% त्या शेतकरी बांधवांच्या नुकसान होते, त्यांनी त्या शक्तीपीठ महामार्गाला विरोध करतायत. त्या देखील बातम्या आम्ही आपल्यापर्यंत सातत्याने पोहोचवत राहणार आहोत. परंतु शक्तीपीठ महामार्गामध्ये ज्या नवनवीन अपडेट येतील त्या अपडेट देखील आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा सातत्यानं प्रयत्न करणार आहे. माझे सहकारी नितीन मगर यांच्यासह मी निनाद पाटील, भूमिपुत्र न्यूजसाठी. आपण आमचा चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करा. धन्यवाद. महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.